यानंतर एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजेच विधान परिषदेसंदर्भात आहे। विधान परिषदेचं सभापती पद शिवसेनेला मिळावं यासाठी एकनाथ शिंदे आग्रही आहेत। नीलम गोऱ्हे यांची परिषदेच्या सभापतीपदी निवड होण्याची शक्यता वर्तवली जाते, तर विधान परिषद सभापती निवडणूक या अधिवेशनमध्ये होणार असल्याची माहिती आहे। आज विधान परिषद निवडणूक कार्यक्रम जाहीर होणार आहे, त्यामुळे विधान परिषद नेमकं कोणाच्या वाट्याला जाणार हे स्पष्ट होणार आहे। गेल्या 2 वर्षांपासून विधान परिषद सभापती पद हे रिक्त आहे आणि आता शिंदेची शिवसेना यासाठी आग्रही असल्याचं कळतंय। आपले प्रतिनिधी सूरज मसूरकर आपल्या सोबत जोडले गेले। सूरज, काय सांगाल, 2 वर्षांपासून हे पद रिकाम आहे, आता शिंदे सेना यासाठी बार्गेनिंग करताना दिसतेय आणि नीलम गोऱ्हे यांच्या गळ्यात खळच माळ पडणार का? नक्कीच गेल्या 2 वर्ष विधान परिषद सभापती हे पद रिक्त आहे, त्यामुळे कुठेतरी उपसभापती नीलम गोऱ्हे हे कामकाज पाहत होते। मात्र आज विधान परिषद सभापती निवडीचा कार्यक्रम जो आहे तो आज होणार आहे आणि त्या पदासाठी शिवसेना शिंदे आग्रही आहेत, एकनाथ शिंदे आग्रही आहेत। आज त्या निवडणुकीचा कार्यक्रम आहे आणि आज नेमकं काय होतं, कोणाच्या पारड्यात ते पद जातं हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र शिवसेना सर्वपणे आग्रही आहे की ते पद आम्हालाच मिळावं, कारण इतर जी मंत्रिमंडळात जे पदं हवी होती, जी खाती हवी होती आणि ज्यांना मंत्रिपद हवी होती त्यांना मंत्रिपद मिळालेली नाहीत, त्यामुळे कुठेतरी एकनाथ शिंदे हे पूर्णपणे आग्रही आहेत। थोड्याच वेळात शिवसेनेच्या सर्व आमदारांची बैठक जी आहे ती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी बोलवलेली आहे आणि सभापती निवडीवरती त्या बैठकीमध्ये चर्चा होऊ शकते। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं आहे की नेमकं काय होणार आहे। नीलम गोऱ्हेच सभापतीपदी बसू शकतात अशी दाट शक्यता आहे आणि अनेक आमदारांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्याच नावाला समर्थन केलेलं आहे। मग ते सत्तेमधले असतील किंवा मग राष्ट्रवादीमधले असतील, भाजपमधले असतील, यांनी देखील नीलम गोऱ्हे यांच्याच नावाला समर्थन केलं आहे। मात्र आता हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे की नेमकं ते पद कोणाला मिळतं। नक्कीच सूरज, हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे की 2 वर्षांनंतर आता सभापती पद नेमकं कुणाला मिळतं, नीलम गोऱ्हे यांना पुन्हा हा पदभार दिला जाईल का हे पाहणं महत्त्वाचं आहे। तुर्तास अजून एक महत्त्वाची बातमी येते ती म्हणजेच विधान परिषदेसंदर्भातच आहे। तर विधान परिषदेच्या सभापती पदाच्या निवडणुकीच्या आधी शिवसेना आमदारांची सुद्धा बैठक होणार असल्याचं कळतंय। विधान भवनात सर्व शिवसेना आमदारांना 10 वाजता उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले। आज उद्धव ठाकरे सुद्धा विधान परिषदेत उपस्थित राहणार असल्यानं विरोधक आक्रमक होण्याची शक्यताही वर्तवली जाते। त्यामुळेच पक्षाची रणनीती ठरवण्यासाठी तसंच काही महत्त्वाचे मुद्दे त्यावरती चर्चा करण्यासाठी एकनाथ शिंदेंनी आमदारांची बैठक बोलावल्याचं कळतंय।